उद्या मैदान होतंय महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय आणि ते मैदान जे आहे ते किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी होतंय। एक मानाचं मैदान, जुनं आणि पारंपरिक मैदान, खूप वर्षाची परंपरा आहे त्या मैदानाला। बकासूर पळतोय त्या मैदानामध्ये, बकासूरचा पहिरा कोण आहे बघूया शेवट। परंतु चला बघूया उद्याच्या मैदानामध्ये एक 14 ते 15 पहिरे आहेत उद्या। कोणता बैल कोणत्या बैलासोबत पळेल उद्या चला बघूया। एक नंबरचा जो पहिरा आहे तो मागच्या वर्षी एक नंबर केलेला जोडी पळेल, 100% पळेल। सिकंदर 81-81च्या तसेच रायफल 81-81 या दोघातल्या जोडीपैकी एक म्हणजेच रायफल पळेल उद्या। पक्षा 78-78 या बैलासोबत आणि रायफल आणि पक्षानं मागच्या वर्षी किनीच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता। 100% उद्या हीच जोडी पळताना दिसेल, कारण की तुम्ही बघितलं खूप छान पळ आहे रायफलचा आणि पक्षा सुद्धा चांगलाच पळतो। बघूया हा उद्याचा मैदानातील किनीच्या एक नंबरचा पहिरा असणार आहे। 2 नंबरचा पहिरा आहे मानघर पारगावकरांचं वादळ आणि हे वादळ आपल्याला पळताना दिसणार आहे। या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव MM नाना यांचा राजा उद्या पळताना दिसेल मानघरकरांच्या वादळ सोबत। आणि हे मैदान जे आहे ते ओपनचं आहे बरं का, नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी मानघरकरांचं वादळ आणि MM नानांचा राजा। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। 3 नंबरचा पहिरा महान भारत केसरीचा मानकरी असलेला तसेच साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या 722 हा आपल्याला पळताना उद्या दिसणार आहे कारोंडेकरांचा चिक्या सोबत। कारण की महाराष्ट्रातील सगळी टॉपची बैल उद्याच्या मैदानात पळतील, कारण की मैदान हे महाराष्ट्र केसरीचं आहे, जुनं आणि जाणतं मैदान आहे। आणि नक्कीच चिक्या उद्या कमबॅक करेल, कारण की चिक्याचा सेमीला पराभव झाला होता आणि हरण्या तर गटालाच गेलेला होता। बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी काय कमाल करेल। 4 नंबरचा पहिरा आहे किनीकरांचाच, त्यांच्याच गावचा आहे रायबा नावाचा बैल, हिंद केसरी रायबा। आणि आपल्याला रायबा पळताना दिसणार आहे धामनेरकरांच्या स्वराज या बैलासोबत। स्वराजनं श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये भुंगा या बैलाचा पराभव केला होता आणि तसेच कॉकटेल या बैलाचा सुद्धा पराभव केला होता। आणि नक्कीच हा स्वराजला कधीच कमी कुणी लेखू नका, हा बैल टॉपचा आहे आणि टॉपच्या गाडी मारण्याची धमक या स्वराजमध्ये आहे। आणि रायबा सुद्धा चांगली साथ देईल उद्याच्या मैदानामध्ये। रायबन स्वराज ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये किनीकरांच्या। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। 5 नंबरचा पहिरा जो आहे तो कोण असेल? 5 नंबरचा पहिरा आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा। आता पुन्हा एकदा बॅड फॉर्म मध्ये चाललेला कॉकटेलला काय नजर लागली का काय कळणं झाले, कारण की एवढा मोठा बैल परंतु चांगलं एक हिंद केसरी बैल आहे, परंतु आधी बॅड फॉर्म होता, परंतु त्याच्यानंतर तो कमबॅक केलं त्यानं, परंतु कमबॅक केलं परत तसंच व्हायला लागले। परंतु तो कुणासोबत पळेल उद्या पळेल तो पिस्टन 22-11 या बैलासोबत आणि नक्कीच घरचीच बैल म्हणावी लागेल। आणि नक्कीच ही जोडी जेव्हा पळेल तेव्हा गुलालच मिळवलाय आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बघूया काय कमाल करतोय हा पिस्टन 22-11 आणि त्याच्यासोबत कॉकटेलला। खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला। 6 नंबरचा पहिरा आहे मथुरा फार्म चिंचाळे तसेच जालनाकरांचा जो अर्जुन नावाचा बैल आहे। आता त्याला 1.5 कोटीची मागणी आलेली आहे असा हा अर्जुन आपल्याला बोहळा शंकर जो आता फायनल मध्ये राहिलेला त्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरीच्या, नक्कीच बोहळा शंकरला कधीच कमी कुणी लेखू नका। आणि हा बोहळा शंकर खतरनाक पळतोय बारामतीकरांचा, बारामती का माळशिरसकरांचा आहे, परंतु बघूया बोहळा शंकर काय कमाल करतोय आणि अर्जुन। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। 7 नंबरचा पहिरा आहे पुसेगावकरांचा घरचा साज पळेल चंद्या नंद्याचा आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमालीची जोडी आहे। नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी। पुसेगाव विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज आणि नक्की त्यांची दावण तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। कुठेही मैदान असू द्या, कितीही मैदान असू द्या, टॉपचं तिथं ही दावण त्यांच्या दावणीतलं बैल आहे, टॉपला राहतातच। बघूया खूप साऱ्या शुभेच्छा। 8 नंबरचा पहिरा जो आहे तो पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे वैभव कदम यांच्या रुद्रासोबत। आणि रुद्रा खरंच वाटतं एवढं सोपं नाही येतो, रुद्रा सुद्धा नक्कीच चांगल्या गाड्या पठ्ठ्यानं मारल्यात आणि नक्कीच सर्जाला बैल पुरेल असा बैल पाहिजे, कारण की सर्जा तुम्ही बघितलं एक टॉपचा बैल आहे, त्याला बैल पुरत नाही। आता त्या दिवशी तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये सर्जाला त्या बैलानं आतमध्ये दाबलं, सर्जा तरी काय करणार, नाही तर बथूरची गाडी
सांगू शकत नव्हतं, कारण की जर बैल तिथं जर चांगला असताना म्हणजे टॉपमध्ये काय म्हणतात त्याला दुसऱ्या आदत म्हणला जर टॉपचा बैल असताना सर्जासोबत तर निकाल कदाचित सांगू शकला नसता. परंतु असू द्या, शेवटी भावाने लढत झालं. मथुर बी आपला, सर्जा आपलाच. खूप साऱ्या शुभेच्छा. वेगाचा शेवट सर्जा आणि रुद्राला. 9 नंबरचा पैरा आहे सिकंदर 81-81 आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल. ही जोडी आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये आणि नक्कीच ही सुद्धा जोडी टॉपची आहे. आणि नक्कीच वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल जो आहे तो बकासूरच्या सेमीमध्ये होता, त्याचा पराभव झाला होता सेमीमध्ये आणि नक्कीच उद्या कमबॅक करेल वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल. आणि सिकंदर 81-81 सुद्धा गटालाच गेलेला होता. खूप साऱ्या शुभेच्छा. बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय जोडी कमाल करते. ही 10 नंबरचा पैरा आहे भवानी पळतोय कोरेगावकरांचा आणि त्याच्यासोबत पळणार आहे कुमटेकरांचा वजीर. आणि नक्कीच ही जोडी सुद्धा चांगलीच जोडी आहे. नक्कीच आता बघूया उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाली ही जोडी. खूप साऱ्या शुभेच्छा भवानी आणि कुमटेकरांच्या वजीरला. 11 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव सप्तहिंद केसरी आपले सगळ्यांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर भूतकर तसेच अजय शेठ यांचा घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे किंवा दिसू शकतो. तेजा आणि दिवाण्या आणि नक्कीच कमबॅक करावं लागेल तेजाला आणि दिवाण्याला सुद्धा. नक्कीच उद्याचं मैदान महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि नक्कीच टॉपचं मैदान आहे म्हटल्यानंतर उद्या सगळ्यांचीच कस म्हणायला लागेल. मैदान मोठं आहे ते. 12 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर पळणार आहे. आपल्याला पळताना दिसेल. मुंगळा किंवा शिट्टी या बैलासोबत दोन्ही मधील एक असेल. बघूया काय कमाल करतोय हा आपला सगळ्यांचा लाडका महान भारत केसरी सप्तहिंद केसरी सुंदर बॉस. 13 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये सातारची आण आणि बाण आणि शान असा हा बलमा आपल्याला पळताना दिसणार आहे. हा बलमा आपल्याला पळताना दिसेल निनामकरांच्या सुंदर सोबत. आणि नक्कीच बघूया सुंदर काय कमालीचा पैरा आहे सुंदर बलमाचा. खूप साऱ्या शुभेच्छा. 14 नंबरचा पैरा आहे किन्हीकरांचाच बैल उद्या पळणार आहे. विजय मदने तसेच नागेश मदने यांचा जो आहे तो शंभू नावाचा बैल आहे आणि दोन्ही खांदी पळतो हा बैल. आणि नक्की त्याचा पैरा जो आहे तो अजून माहित नाही, परंतु तिथला बैल आहे, टॉपचा बैल आहे. बघूया उद्या काय कमाल करतोय हा शंभू. खूप साऱ्या शुभेच्छा त्या शंभू बैलाला. आणि शेवटचा 15 नंबरचा जो पैरा आहे तो कोण असेल? बक्कासूरचा पैरा. कोण असेल बक्कासूरचा पैरा? आता बक्कासूरचा पैरा खरंच प्रश्नचिन्ह आहे बक्कासूरच्या पैऱ्यासोबत, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पैरा समजत नाही मैदानात गेल्याशिवाय. परंतु अंदाज काय वाटतोय? अंदाज काय वाटतोय बघूया आता. अंदाज बांधणं एवढं सोपं नाहीये. कमेंट्स मध्ये सांगा बक्कासूरचा पैरा. धन्यवाद.